सूर्योदयाच्या मऊ किरणांनी घराचं अंगण उजळलं आहे. दरवळतोय हळदी कुंकवाचा, फुलांचा आणि दिव्यांचा सुगंध. दिवाळीचे दिवस अजूनही उजळलेले आहेत. आजचा दिवस आहे पाडवा, अर्थात दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजन आणि अन्नकूट. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो, म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदूंच्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असून अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. त्यामुळे पत्नी आणि पतीतील प्रेमाचा संदेश देणारा सुद्धा हा सण आहे. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. त्याच पद्धतीने गोवर्धन पूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आपल्याला दिसते. पूर्वी गोकुळवासियांचा असा समज होता की इंद्र पाऊस पाडतो, म्हणून ते इंद्राची पूजा करत असत. भगवान कृष्णाने सांगितले की इंद्रामुळे पाऊस पडत नाही, गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, म्हणून पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. पर्वत आणि वृक्ष यामुळे पाऊस पडतो ही गोष्ट शाळेत शिकवली जाते. तीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी गोकुळवासियांना शिकवलेली आपल्याला दिसते. म्हणून दरवर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत पडली आहे. तसेच या दिवशी अन्नकूट करण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण एक एक खाद्यपदार्थ मंदिरात आणतात. आणलेले सर्व अन्नपदार्थ एकत्र ठेवून किंवा ते एकत्र करून तो नैवेद्य ईश्वराला अर्पण केला जातो. नंतर सर्व गावकरी एकत्र बसून त्या प्रसादाचे सहभोजन करतात. प्राचीन कालखंडापासून किंवा काळापासून सर्वांनी एकत्र येऊन प्रसाद खाण्याची ही प्रथा चालू आहे. अर्थात अन्नकूट म्हणजे विविध प्रकारची पक्वान्ने किंवा खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्ती पुढे ठेवून किंवा कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवणे याला अन्नकूट म्हणतात. मित्रांनो, दिवाळीचे हे दिवस म्हणजे फक्त दिव्यांचा उजेड नाही, तर जीवनातील मूल्यांचा प्रकाश आहे. प्रेम म्हणजे दिवाळी पाडवा, दान म्हणजे बलिप्रतिपदा, निसर्गाचा सन्मान म्हणजे गोवर्धन पूजन आणि वाटण्याचा आनंद म्हणजे अन्नकूट. हाच आहे भारतीय संस्कृतीचा खरा आनंद. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.